हाय सगळ्यांना स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम हिंदी ब्लॉग्स। आज खूप टेन्शनमध्ये काय झालं ते तुम्हाला सांगते मी पुढे। आत्ता माझं ना उठले, नाश्ता वगैरे झालाय, पण बाकी सगळं कामं जसे तसे पडले, सगळे आवडते पटापट। आणि मग मी तुम्हाला सांगते की मी आज टेन्शनमध्ये काय झालंय तर माझ्याकडनं खूप मोठी अशी चूक झाली आहे। ती काय झाली आहे ना मी तुम्हाला पुढे सांगतेच। तोपर्यंत बघा बेडवरती किती पसारा आहे, थोडासा आहे, मेसी आहे सगळं। सगळं आवडते बघा, झाडू मारायचं आहे, झाडांना आता पाणी टाकून आले आहे, परत भांडे पोचा वगैरे सगळं राहिलेलं आहे। सगळं करते आणि मग तुम्हाला सांगते मी पुढे। केलाय मी आता। बेडच्या बाजूला बाकून किती घाण पडलेली आहे बघा, किती कचरा आहे हा। ही बेडशीटच आहे, बेडशीट नाहीये, ब्लँकेट आहे। आता याला धुवायला टाकते, किती दिवसापासून तो कोपऱ्यात पडलेलं होतं। बनवणार आहे मस्त झणझणीत चिकन, मस्त ओलं खोबरं लावून आणि कांदे जास्त लावून आणि मस्त सरस्या झणझणीत बनवणार आहे, एकदम टेस्टी। आणि भात आणि चपाती बनवणार आहे। चला मग आता तुम्हाला दाखवते, थोडंफार मी शूट करेन, जास्त नाही। भाजीची चिकन रस्स्याची जी स्टार्टिंग पासून तर एंडपर्यंत असते ना, तेवढं मी शूट करेल थोडंफार, ते तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या।
आत्ता मी तुम्हाला एक सांगते की माझ्याकडनं काय चूक झाली आहे. माझी जी भीमगीतवालं दुसरी आय डी होती ना, आय डी, ती माझ्याकडनं काय माहिती मी त्याचं पासवर्डच विसरली आणि ते माझ्या म्हणजे मेल तर आहे पण विसरली आहे ना, होतच नाही. काय माहिती झालं तर ते गुगलवर आणि यूट्यूब पुन्हा टाईपच झालं आहे, पण ते 2.5 तासानंतर परत कवर असं तिथं मेसेज दिलेला आहे. पटकन कोड टाकलाय मी, कोड मिळतो, तो कोड टाकलाय तो व्हिडिओ 40 तास तर परत येईल असं माझ्याकडे झालं. माहिती कसं काय, तर मी गुगलवरती काय बघत होते त्यावरती मला ते चुकून झालं, म्हणून मला टेन्शन आहे. कारण माझं त्या चॅनलवरती 1,500 आसपास सबस्क्रायबर आहेत आणि जे सबस्क्रायबरचं पण मला टेन्शन. पण त्यात व्हिडिओ त्या यूट्यूब चॅनलवरती दीदीचे खूप लहानपणीचे व्हिडिओज आहेत, त्यामुळे मला खूपच म्हणजे टेन्शन आलं आहे की जे लहानपणीचे जे व्हिडिओज वगैरे आहेत ते फोनमध्ये नाही आहेत, ते मी सगळं गुगलवर टाकले होते. ते म्हणूनच मी ते चॅनल ठेवलेला होता, नाही तर मी कधीच डिलीट केला असं. टेन्शन आलं की माझे असं काही जे आपण जातो येतो लग्नाला किंवा असे काही स्पेशल कार्यक्रमाला होते, म्हणूनच मी खूप टेन्शनमध्ये होते. पण बघते आता 40 तासानंतर ते रिकवर होईल. ते त्याच्यामध्ये माझ्या दीदीचे खूप लहान व्हिडिओज वगैरे आहेत. तिचे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये पण आहेत, पण यूट्यूबला जे पण असायचे ना ते सगळे यूट्यूब टाकायचे मी, असं टाकत राहायची. कारण की यूट्यूबवर ते फोनवरनं ती पण डिलीट वगैरे होतात म्हणून यूट्यूबवर टेन्शनमध्ये. बघू आता रिकवर होते की नाही, होईल ते मी लगेच तुम्हाला सांगू. कांदा, ओलं खोबरं, हिरवी मिरची, अद्रक लसूण, थोडा गरम मसाला अख्खावाला आणि तेजपत्तावर टाकले. आणि चिकनमध्ये आहे चिकन, हळद, दही, मीठ आणि तेल. टमाटर पण टाकले, कांदे पण टाकलेत. पूर्ण मसाला मस्त भाजून घेते. झणझणीत चिकन बनवायचं आहे मस्त. इथं माझा मसाला भाजून झाला आहे. आता मी मस्त मिक्सरमधून बारीक करून घेते आणि लगेच भाजी बनवायला घेते. तो पण पूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकतात, खूप साधी सिंपल आहे.
आता मी लगेच भाजी बनवून घेणार आहे. टोप ठेवला आहे, तेल टाकले 4-5 पळे, कारण की चिकन रस्स्याला जास्त तेल लागतं. परत तो मसाला दळून घेतला आहे, तो टाकला. वरतून मिरची पावडर, धना पावडर, चिकन मसाला, हळद, मीठ असं सगळं गेलं आहे. मसाला मस्त लाल तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला चांगला, आणि त्याला हलवत राहायचं आहे. बघा मसाला एकदम छान आणि मस्त भाजला आहे, एकदम तेल सुटलं आहे त्याला. आता आपण जे अळणी चिकन बनवलं आहे ते टाकून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जेवढं पाहिजे जेवढं पाणी तुम्ही टाकू शकता, घट्ट किंवा पातळ जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता. आम्हाला थोडंसं पातळच असतो रस्सा, पोरांना रस्सा खूप आवडतो. कुठल्याही चिकनच्या भाजीला कांदा आणि ओलं खोबरं लावणं इतकी टेस्टी आणि सुंदर येते ना भाजी. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पटेल तशी बनवा. फक्त ओलं खोबरं आणि कांदा लावा, एकदम मस्त आणि छान सुंदर झाली होती भाजी. सगळी संपली, थोडीशी वाटीभरच उरली आहे. एकदम सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आहे आज. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. भाजी मस्त झाली होती, चिकन रस्सा, चपाती आणि भात. बघा अशा मध्ये मध्ये आवाज येतात.